सोलापूरचा होतकरू तेज मध्यमगती गोलंदाज नदीम शेख याची महाराष्ट्र रणजी संभाव्य संघात निवड झाल्याबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे। सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू तेज मध्यमगती गोलंदाज नदीम शेख याची महाराष्ट्र रणजी संभाव्य संघात निवड झाली असून हा संघ येत्या 4 सप्टेंबरपासून KSCA अर्थात कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं बंगळुरू इथं आयोजित निमंत्रित 4 दिवसीय क्रिकेट सामन्यात सहभागी होणार आहे। या संघाचं नेतृत्व रणजी खेळाडू मंदार भंडारी करणार आहे। उजव्या हाताचा गोलंदाज असलेला सोलापूरचा नदीम शेख हा गेली 3 वर्षे जिल्हा संघाकडून उत्तम कामगिरी करत असल्यानं त्याची रणजी संभाव्य संघ आणि सराव शिबिरासाठी निवड झाली आहे। मागील वर्षी देखील KSCA आयोजित इंडिया डॉक्टर कॅप के थिम्मापय्याह मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना त्यानं चांगली कामगिरी केली होती। तसंच यावर्षी देखील वरिष्ठ गटाच्या मुलांच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याकडून त्यानं उत्तम कामगिरी केली। शिवाय सोलापुरात DB देवधर क्रिकेट स्पर्धेत देखील चांगली कामगिरी केल्यानं नुकतंच पुणे इथं झालेल्या रणजी सराव शिबिरासाठी त्याची निवड करण्यात आली होती। या सराव शिबिरातून चेन्नई तसंच बंगळुरू इथल्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ सहभागी झाला असून 2025-26 या आगामी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधील अर्थात रणजी चषकासाठी यातूनच महाराष्ट्राचा मुख्य संघ निवडला जाणार आहे। त्याची पूर्व चाचणी तयारी म्हणून या स्पर्धेकडे पाहण्यात येतं। नदीम शेख याच्या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन आमदार रणजित सिंह मोहिते पाटील, सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने यांनी विशेष अभिनंदन केलं असून व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे आणि संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबरसू तसंच इतर पदाधिकाऱ्यांनीही नदीमला शुभेच्छा दिल्या।